झाल्यानंतर होणारी मतमोजणी पुढे गेल्यानं उपस्थित झालाय प्रश्न। देवा ईव्हीएम आम्हाला पाव रे बाबा असं म्हणत चक्क ईव्हीएमचीच हळद कुंकू वाहून झाली पूजा। निवडणूक आयोगाचे अधिकारी पाहतच राहिले। लोकशाहीच्या उत्सवाला लागलं मारहाणीचं गारबोट। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ठिकठिकाणी झाले राज्यभर राडे। मतदानाच्या दरम्यान अनेक ठिकाणी मतदान यंत्र गंडली। भोकरदन, सोलापूर, संभाजीनगरमध्ये केंद्रावर खोळंबले मतदार। आमदार संतोष बांगर यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप। निवडणूक आयोगानं नोंदवला गुन्हा। आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला बसलाय फटका। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट पुढे ढकलली। निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी। जे झालंय ते यंत्रणेचं अपयश आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। आता नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार 21 डिसेंबरला। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयानं दिले आदेश। आदेश न्यायालयाचा विरोधक मात्र चिडले महायुतीवर। वडेट्टीवार विचारतायत हे सरकार कोणाच्या आदेशानं काम करतंय। अवघ्या 24 जागांच्या निवडणुका पुढे गेल्या म्हणून सगळी मतमोजणी पुढे जाणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांची नाराजी। मालवणामध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीमध्ये सापडली रोकड। संतापून निलेश राणेंनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब। सिंधुदुर्गामध्ये पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या। वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंना पैसे वाटायची गरजच नाही। सिंधुदुर्गातील बॅग प्रकरणावरून मंत्री उदय सामंतांनी विरोधकांना लगावला टोला। मातोश्रीवर दिसले एकनाथ शिंदे समर्थक। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसैनिक म्हणून बांधलं गंडाबंद। शिंदेंचं महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे आता म्हणतात की शिंदेंना भाजपात काडीचीही किंमत नाही। आमदार राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप। भाजपा आणि निवडणूक आयोगावर केला हल्लाबोल। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याची आमदार रोहित पवार यांची टीका। अहिल्यानगरच्या बांबू गल्लीत भीषण आग। आगीत दुकान जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। गौतम गंभीर, आगरकर आणि रोहित विराट यांच्यातले मतभेद आले समोर। बीसीसीआय वादात मध्यस्थी करणार। T20 मालिकेच्या साठी शुभमन गिलची तयारी सुरू। शुभमन गिलच्या तंदुरुस्तीचं मूल्यांकन तज्ज्ञांमार्फत सुरू।